स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण गव्हापासून खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। साधारणतः पितृपक्षामध्ये वगैरे आमच्या भागामध्ये केली जाते आणि पाहुणे रावळे वगैरे आले किंवा गोडाचं कधी काही खाऊ वाटलं तर एक वेगळा पदार्थ म्हणून आपण नक्कीच ट्राय करू शकतो। तर आता आपण ही अशी गव्हाची खीर झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी लोकवन गहू घेतलेला आहे। तुमच्याकडे जर खपली गहू असेल तर तुम्ही इथे त्याचा देखील वापर करू शकताय। खपली गव्हाची तर खीर खूप छान अशी बनवून तयार होते। इथे मी साधारणतः 1.5 वाटी घेतलेला आहे। तो आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि आपल्याला एका भांड्यामध्ये काढून आता यामध्ये काढून घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण यावरती एक झाकण ठेवूयात आणि साधारणतः अर्धा ते पाऊण तास, तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील भिजवून घेऊ शकता। मी इथे अर्धा तास भिजवून घेणार आहे। इथे मी अर्धा तास गहू भिजवून घेतलेले होते। आता आपण या चाळणीवरती ते काढून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपण काढून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत आणि यातील आपण आता पाणी काढून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिट आपण हे असंच राहू देऊयात आणि मग यातील पाणी पूर्णपणे गेलं की मग कुकरला लावूयात। इथे पाणी पूर्णपणे निथळून झालेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। सर्व आपण यामध्ये काढून घेऊयात। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे। आता आपण पल्स मोडवरती चालू बंद करत जाडसरच असं हे ठेवूयात। इथे हे या पद्धतीने मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे। पाहू शकता इथे तुम्ही आता याचा कोंडा वेगळा होत आहे। जर तुमचे गहू कोरडे झाले असतील तर तुम्ही कोंडा पाकडून देखील घेऊ शकता किंवा जर गहू ओलसर राहिले असतील तर या पद्धतीने आपण या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे त्याचा कोंडा वरच्यावर पाण्यावरती निघून जाईल। आता आपण हे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे कोंडा यातील बाजूला होईल। इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 3 ते 4 वेळा कोंडा सगळा निघून गेलेला आहे आणि आता कुकरमध्ये मी टाकून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून घेऊयात आपण आणि आता झाकण लावून आपण 6 ते 7 शिट्ट्या मीडियम गॅसवरती करून घ्यायच्या आहेत। आपल्या कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर थंड करून घेतलेला आहे। आता आपण हे पाणी टाकून थोडंसं हटून घेऊयात। आपली खीर छान अशी मी हटून घेतलेली आहे आणि इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। इथे मी घरीच बनवलेलं हे तूप आहे ते वापरत आहे। तूप घालून घ्यायचं आहे। तूप आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला इथे मी 3 ते 4 काजू आणि 3 ते 4 बदाम घेतलेले आहेत। बारीक असे काप करून घेतलेले आहेत। ऐच्छिक आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल। आता आपण हे 1 मिनिटभर छान असं तुपावरती परतून घ्यायचं आहे। सोबतच इथे मी ओला नारळ फोडून त्याचे असे या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया। व्यवस्थित आपण हे देखील तुपावर असं परतून घ्यायचं आहे। हे आपलं हलकंसं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे शिजवून घेतलेली खीर आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान वास येत आहे। आता आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्या। सोबतच इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण पुन्हा ही खीर छान अशी एक 7 ते 8 मिनिट आपण ही खीर छान अशी शिजवून घेऊयात। इथे मी 4 ते 5 विलायची या पद्धतीने अशा बारीक कुटून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या यामध्ये घालून घेऊयात। तुमच्याकडे जर बडीशोप असेल आणि जायफळ असेल तर जायफळ देखील थोडंसं आपण तुमच्याकडे असेल तर नक्की घालून घ्या, त्यामुळे चव खूप छान लागते। आणि बडीशोप देखील थोडीशी भाजून घालायची आहे, पण माझ्याकडे नाही त्यामुळे मी घातलेली नाही। हे पहा, इथे आपली 7 ते 8 मिनिटं मी खीर छान अशी शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता खूप छान अशी खीर आपली बनून तयार झालेली आहे। ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।